तमाशा कलावंताच्या वाहनाला कट मारत कलावंतांना बेदम मारहाण। संगमनेर तालुक्यातील पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील वरुडी फाटा येथे तमाशा कलावंताच्या वाहनाला एका वाहन चालकाने कट मारत इतरांना बोलावून घेत कलावंतांना बेदम मारहाण केली। या घटनेत महिला कलावंतांशी असभ्य वर्तन करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे। हे सर्व कलावंत राष्ट्रपती सुवर्ण पदक विजेत्या दिवंगत विठाबाई भाऊ नारायण गावकर यांच्या तमाशा फडातील आहे। संगमनेरच्या पोखरी बाबळेश्वर येथे आपला कार्यक्रम पार पडल्यानंतर हे कलावंत बुधवारी माळेगाव पठार येथे पुढील कार्यक्रमासाठी वाहनातून जात होते। वरुडी फाटा येथील एका पेट्रोल पंपावर इंधन भरल्यानंतर ते पुढे निघाले असता एका वाहनाने त्यांना वाहनाला कट मारत त्यानंतर संबंधित वाहन चालकाने आपले वाहन आडवे लावत तमाशा कलावंताच्या चालकाला मारहाण करण्यास सुरुवात केली। त्यानंतर त्याने इतर काही जणांना बोलावून घेतले। सर्वांनी मिळून कलावंतांना मारहाण केली आहे। भरारी न्यूज करता सचिन सोनवणे, संगमनेर। विठाबाई भाऊ नारायण गावकर यांची नात बोलते। आज आम्ही हजेरीचा कार्यक्रम केला। कुठं? काय गावाचं? पोखरी बाळेश्वर। हा, पोखरी बाळेश्वरला कार्यक्रम हजेरीचा केला। आम्ही निघालोच होतो आणि पेट्रोल पंपाच्या थोडंसं पुढं तर त्याच्यावर 3-4 मुलं आले आणि त्यांनीच कट दिला आमच्या ड्रायव्हरला। मग आता आमचं कसं असतं की आमचे ड्रायव्हर ड्रिंक करत नाही, कारण सगळ्या मुलींचा जीव सुरक्षित राहावा, सगळ्यांचा जीव सुरक्षित राहावा म्हणून आम्ही मालक लोकांनी त्यांना सांगितलेलं असतं की तुम्ही ड्रिंक करायची नाही। आमचे ड्रायव्हर लोक सगळे बिगर ड्रिंकच्याच गाडीवर बसतात। ते मुलं आडवे आले तर आमच्या ड्रायव्हरला मारायला सुरुवात केली। ड्रायव्हरला मारलं तर आमच्यात ऑपरेटर आहे, साऊंडचा ऑपरेटरवाला आहे, त्याला खाली ओढलं। तो एवढंच बोलला, का मारताय बाबा, काय झालं, तुमचं काय नुकसान तरी झालं का, तुम्हीच आडवे आले। त्याला कंप्लेंट 7 ते 8-10 जण मारत होते, इतकं सुजवलं त्याला मारून। आमच्या मुली खाली उतरल्या, ह्या आमच्या कंपनीच्या जेवढ्या नर्तिका मुली आहेत त्या खाली उतरल्या। दादा मामा का तुम्ही मारता, काय एवढं झालं, तुमचं काय नुकसान झालं का आमच्या माणसांना मारताय। आमच्या मुलींची कपडे फाडली, एका मुलीला आमच्या पोटातला आता बुक्क्या मारल्या। आमच्या लक्झरीत आले, 2 जण मांडी घालून बसले, म्हणले बाकीच्या पोरांना जा रे, धरा यांना, धरा रे यांना, मारा रे। आमचे म्हणजे त्याच्यात माझी आई पण आहे, विठाबाईंची मुलगी भारती नारायण गावकर, विठाबाईंचा मुलगा कैलास नारायण गावकर, यांना इतक्या घाणघाण शिव्या गाळ केल्या। ते म्हणत होते दादा मामा मुली आहेत, तरुण मुली आहेत, गाडीतून जावा। त्यांनी ऐकलं नाही, आमच्या मुलीला इतक्या लाता मारल्या, मुलींचे कपडे फाडले ना, अक्षरशः मुलींना पूर्ण कपडे फाडून उघड्यावर उभं केलं होतं। ही काय पद्धत आहे का? यांना लाज शरम वाटायला पाहिजे। अरे प्रत्येकाला बी आई बहीण घरात आहे, आम्ही आमच्या पोटासाठी करतो आणि आमचं हे तमाशा मंडळ म्हणजे प्रत्येकाचं तमाशा मंडळ हे इज्जतीतलंच आहे। कधी आमच्याकडून अशी गैरवर्तणूक कधीही भेटणार नाही। कधी पण तुम्ही कुणाला विचारा की तमाशा मंडळ इज्जतीतलं आहे, आणि जर त्याच तमाशा मंडळ आज विठाबाई नारायण गावकर राष्ट्रपती पुरस्कार आहेत, आज जर त्यांच्या तमाशामध्ये जरी असं घडतं तर हे लाजिरवाणी म्हणजे अतिशय म्हणजे पुरुष या जातीला काळिंबा फासणारी गोष्ट आहे आणि ज्ञाती बिघडलेली आहे। नका रे, अरे आपल्या घरात आई आहे, बहीण आहे, आपल्याला सुद्धा कोण प्रत्येक मूल्य त्या भावनेत का बघत नाही तुम्ही? का बरं तुम्ही तुमची वासना एवढी घाण का बिघडलेली? आज गोरगरीब मुले आहेत, काय केलं रे त्यांना उघड्यावर तुम्ही त्यांचे कपडे फाडले, त्यांना मारहाण केलं। आणि तमासगीर काय करतो? पोटासाठी जिनं जगतो ना, काय करतो तमासगीर? आज 2 वाजल्यापासून हा टाइम झाला, पोलीस स्टेशनला बसलोय, पोटात कुणाचे अन्न नाही, सकाळ दिवसा कार्यक्रम केला आणि 2 वाजता हे घडलं। तक्रार बी घेतलेली नाही, काही नाही, थांबा चालले। 6 वाजले, संध्याकाळी कार्यक्रम करायचा आहे, प्रत्येक गावकऱ्याचे 2 रुपये घेतलेले असतात, कार्यक्रम करावाच लागल आणि करणंच भाग आहे। इथून काही न्याय अजून भेटलाच नाही। या मुली बघा, या 2-3 मुली पुढं आहेत, या मुलींचे कपडे फाडले, या मुलींना लाथा बुक्क्या मारल्या। बर, त्यांना सुद्धा उलट उत्तर देऊ शकलो असतो। आमच्या कंपनीत कंप्लेंट 100 लोक आहेत, त्यांना मारायचं म्हणलं ना वेळ लागला नसता, आर नाही तर पार झालं असतं। पण आमचं कागदी भांडवल आहे, लहान मुलं आहेत, त्यांनी दंगा केला असता, या लहान मुलांचा हाल झाला असतं। म्हणून आमच्या कार्यक्रमामध्ये सगळे शांत। आमच्या 2-3 माणसं फक्त त्यांना म्हणत होते अरे जाऊ द्या ना, राहू द्या ना। आमच्या माणसांना त्यांनी इतकं मारलं, मग आमच्या माणसांनी थोडंसं त्यांना ढकललं। त्यांनी फोन करून 14-15 लोक बोलवले। त्यांना उलट उत्तर जर आम्ही दिलं असतं ना, तर पहिली केस आमची इथं नोंद केली असती, तमासगिरांनी बाहेरच्या लोकांना मारहाण लई केली म्हणून। आम्हाला न्याय भेटलेलाच नाही। 2 वाजल्यापासून 6 वाजेपर्यंत इथं बसलोय, आम्हाला न्याय नाही भेटलेला।